नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन प्रकल्प। महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन प्रकल्प, सर्वाधिक क्षमता असणारी पहिली 5 धरणे आपण पाहणार आहोत। तर बघा, इथे आपल्याला कॉलम्समध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण पाहून घेऊया। आधी कॉलम्समध्ये दिलं आहे, पहिला तर क्रमांक, मग नंतर धरण, मग क्षमता, मग जिल्हा आणि मग नदी, असे आपल्याला कॉलम्स करून दिलेले आहेत। तर बघा, पहिला क्रमांक आहे जायकवाडी धरण आहे। जायकवाडी धरणाची क्षमता आहे 2909 आणि जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि नदी आहे गोदावरी। दुसरा आहे कोयना धरण। कोयना धरणाची क्षमता आहे 2797 आणि सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि नदी आहे कोयना। तिसरा आहे उजिनी धरण। उजिनी धरणाची क्षमता आहे 1517 आणि ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि ते भीमा नदीवर आहे। उजिनी धरण कुठे आहे? भीमा नदीवर। आता पुढचं धरण आहे इसापूरचं धरण। त्याची क्षमता आहे बघा 1254 दशलक्ष घनमीटर। ते आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये। इसापूर धरण आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि पैनगंगा नदीवर आहे। आता धरण बघा, तोतला डोह याची क्षमता आहे 1241, जिल्हा आहे नागपूर आणि नदी आहे पेंच। ओके, तोतला डोह याची नदी आहे पेंच आणि जिल्हा आहे नागपूर। आता पुढे जाऊया, सर्वात कमी क्षमता असणारी धरणे। सगळ्यात कमी क्षमता असणारी धरणे, पहिलं धरण आहे पालघर ही ची क्षमता आहे 10 दशलक्ष घनमीटर, खूपच कमी आहे। जिल्हा आहे पालघर आणि नदी आहे सूर्या नदी। आता पुढचं आहे पालखेड धरण। याची क्षमता आहे 23 दशलक्ष घनमीटर। तो नाशिक जिल्ह्यात आहे आणि सूर्या कवडसा कादवा या नदीवर आहे। तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओवर मध्ये काय पाहिलं तर महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन प्रकल्प आणि सर्वाधिक क्षमता असणारी 5 धरणे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।